प्रांत कार्यालय येथे टोरंट पॉवर विरोधी ग्रामविकास समिती भिवंडीची बैठक प्रांत अधिकारी व टोरंट पॉवर पदाधिकारी यांच्यासोबत संपन्न। ग्रामविकास समितीला विविध मागण्यांसाठी मिळाली आश्वासने। भिवंडी तालुक्यातील वीज पुरवठा करणारी टोरंटो पॉवर कंपनी यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामविकास समिती भिवंडी यांच्या वतीने 25 एप्रिल रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने 9 मे रोजी ग्रामविकास समितीच्या व प्रांत अधिकारी तसेच टोरंटोचे पदाधिकारी यांच्या समोर एक विशेष मीटिंग संपन्न झाली। यामध्ये जवळपास 2 तासाहून अधिक वेळ विचार विमर्श करून ग्रामविकास समितीच्या मागण्यांचा विचार करून त्यावर आश्वासने मिळाली आहेत, अशी माहिती ग्रामविकास समितीकडून मिळाली आहे। तर चला पाहूया यावेळी माहिती देताना काय म्हणाले ग्रामविकास समितीचे पदाधिकारी। हा विषय आपण लोकांना सांगायला लागेल। प्रत्येक वेळी गेल्या 25 तारखेला जो ग्रामविकास समिती भिवंडी मार्फत भव्य असा मोर्चा टोरंट विरोधात मोर्चा आम्ही जो काढला होता ग्रामविकास समिती भिवंडी तर्फे, त्या मोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी माननीय प्रांत ऑफिसरनी आज टोरंटच्या अधिकाऱ्यांना आणि आमच्या समितीसोबत चर्चा घडून आणली। त्यात खूपच अशी सकारात्मक चर्चा झाली आणि जे काही 16 मुद्दे होते या सर्वच्या सर्व 16 मुद्द्यांवर सविस्तर अशी चर्चा घडून आणली आणि प्रत्येक मुद्द्याचे एकदम विस्तृत अशी आम्ही सर्वस्वी चर्चा करून आणली आणि या मुद्द्यामध्ये सर्व सकारात्मक प्रमुख मुद्दे होते जे टोरंटशी संबंधित होते। त्या मुद्द्यांवर काही आश्वासनं आम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी दिलेत आणि जे काही मुद्दे शासनाशी निगडीत आहेत, 2-3 मुद्दे जे शासनाशी निगडीत आहेत ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। या सर्व चर्चेबद्दल आणि आम्हाला जे भिवंडी ग्रामविकास समितीला सहकार्य केल्याबद्दल माननीय प्रांताधिकाऱ्यांचं आम्ही सर्वस्वी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ग्रामविकास समितीची आज महत्त्वाची बैठक प्रांत कार्यालयामध्ये पार पडली। त्या बैठकीसाठी प्रांत अधिकारी तसेच टोरंट पॉवरचे काही पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये आमच्या विविध मागण्यांचे विचार विमर्श करण्यात आलेले आहे। तसेच टोरंट पॉवरच्या जाचक अटील मुले नागरिकांना होणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आम्हाला आश्वासित करण्यात आलेले आहे। त्यावेळी ग्रामविकास समितीचे सर्व पदाधिकारी व तसेच मंडळी उपस्थित होते। तसेच प्रांत अधिकारी यांनी ग्रामविकास समितीच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावून आम्हाला सहकार्य केल्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। आतापर्यंत ज्या काही कस्टमरवर केसेस झाल्या होत्या त्या केसेसबाबत आदरणीय प्रांताधिकारी साहेब टोरंटो यांच्या मार्फत त्या केसेसमध्ये कुठेतरी एक सर्व कमिटीच्या समोर बसून त्या केसेस विड्रॉल करण्याचा प्रयत्न करणार, रीडिंगची फोटोग्राफी ठेवणार, त्यानंतर बिलाचं जे विवरण आहे ते विवरण अगदी इत्थंभूत माहितीसह दिली जाणार। केसेस करण्या अगोदर सन्माननीय ग्रामपंचायत कमिटी किंवा तिथले पोलीस पाटील यांना विचारात घेतले जाणार। त्यामध्ये कॅम्पमध्ये मीटरचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते दाखवणार आहेत। त्यानंतर आदरणीय प्रांताधिकारी साहेब आमचे जे काही 6, 14 आणि 15 असे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते महत्त्वाचे मुद्दे शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे आम्हाला एक पोचपावती मिळणार आहे। कॉल सेंटरमधील कर्मचारीसुद्धा वाढवणार आहेत आणि विशेष करून एक मानकोळी व काल्हेर येथे 2 सब सर्व्हिस सेंटर बसवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे व एक अतिशय चांगली माहिती दिली आहे नेट मीटरिंग। तर नेट मीटरिंगची जी माहिती आहे ती आपल्याला एक मोठं शिबिर आयोजित करून त्या आयोजनामध्ये आपल्याला त्या नेट मीटरविषयी माहिती मिळणार आहे। 2 मीटर एकत्र बसवल्यानंतर त्याच्यामधलं जो तफावत आहे ती तफावत कशा पद्धतीने विड्रॉल होईल ते सांगितलेलं आहे। अतिशय सुंदर अशी सकारात्मक चर्चा झालेली आहे। मुळात म्हणजे बऱ्याचशा लोकांची आमच्याकडनं अपेक्षा होती आणि बरेचसे लोक आम्हाला दररोज फोन करून या ग्रामविकास समितीला विचारत आहेत की साहेब हे कुठपर्यंत आलं, परंतु आजची जी मीटिंग आमची झाली ती अतिशय प्रांताधिकारी साहेब व टोरंटोचे अधिकारी यांच्या मार्फत सकारात्मक झालेली आहे। नक्कीच याचा आपल्याला चांगलं यश येणार आहे।
तुम्ही आम्हाला साथ दिली सर्व जनतेने, त्याबद्दल तुमचेही सर्वांचे मनपूर्वक आभार ग्रामपंचायत समिती भिवंडी तालुक्यातर्फे. धन्यवाद. आज इथे जी मीटिंग खरोखर सकारात्मक म्हणजे साथीने पार पडलेली आहे. टोरंटोचे ऑफिसर त्यानंतर प्रांत साहेबांनी आम्हाला खूप अशी सकारात्मक आमची भूमिका त्यांच्यापर्यंत मांडली की खरोखर सामान्य व्यक्ती कशा प्रकारे टोरंटच्या याच्यामध्ये अडचणीमध्ये सापडलेला आहे त्याला काढण्यासाठी प्रांत साहेबांनी जी मदत केली खरोखर ती उल्लेखनीय आहे. की आज मीटर न घेतलेली लोक किंवा विजिलन्स असलेली लोक किंवा थकीत बिलासाठी खूप त्रासलेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी काही मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत आणि त्या मार्गाचं अवलंबन आज ग्राम समिती त्यांना घेऊन आणि त्यांचे ज्या अडचणी आहेत त्यांना घेऊन आम्ही सगळे विषय लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत की नक्की काय झालं आणि कशा प्रकारे मार्ग निघू शकतो. अशा अनेक ग्रामसभेने आपल्याला उपाय दिलेले आहेत त्याचा अवलंब आम्ही करणारच आहोत. आणि खरोखर आज ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत की टोरंट पॉवर कशामुळे आपल्याला त्रास होतो तर ह्या सगळ्यांचा अभ्यास आम्ही ते अजून पूर्ण करणार आहोत आणि कशा काय सगळ्या अडचणी येतील याचा विचार करणार आहोत. धन्यवाद. कल्पना द्यायचं आणखीन एक विषय राहतो लोड शेडिंगचा की लोड शेडिंग हा एक म्हणजे नको झालेला प्रत्येकाला. लोकांचं म्हणणं असं आहे की लोड शेडिंग ही 7 तास नसावी तर त्यासाठी आम्ही त्या साहेबांना सांगितलेलं आहे. जे देशमुख साहेब आहेत देशमुख साहेब म्हटले की कमीत कमी ना किती काहीतरी केलं तरी 3 तास ही लोड शेडिंग राहणारच आहे. लोकांनी पण त्यासाठी टोरंट पॉवरला पण थोडंसं सहाय्य केलं पाहिजे की ते त्यांचं म्हणणं आहे की 8 तास लोड शेडिंग होणार पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की लोकांचं म्हणणं आहे की 3 तास तरी लोड शेडिंग करा आणि लोड शेडिंग ही शक्यतो सकाळी न करता दुपारी ठेवा. कारण सकाळी लोकांचे खूपच वांदे होतात. पहाटे 6 वाजता लाईट जाणं म्हणजे अगदी मुलांच्या शाळेत जाण्याचे पण वांदे होतात, स्वयंपाक करण्याचे पण वांदे होतात, कामगार वर्गाचे पण वांदे होतात. मग हे होऊ नये म्हणून सर्व गावांनी मिळून ठरवायचं आहे की लोड शेडिंग ही शक्यतो दुपारच्या वेळेत व्हावी. जे निवेदन घेऊन आलेलं आहे ते सगळे तालुक्याच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी टोरांचे अधिकारी देखील उपस्थित होते. ज्या आपल्या समितीमार्फत बऱ्याचशा मागण्या 10-15 मागण्या होत्या. काही हे झाल्या काही मान्यता झाली आणि काहीकांचा प्रस्ताव शासनाकडं पाठवण्याचं जे प्रांत अधिकाऱ्यांनी हे घेतलेलं आहे ते पुढं प्रस्ताव पाठवतीलच. परंतु एक विशेष या ग्रामीण भागामध्ये आपली अडचण ग्रामस्थांची प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकप्रतिनिधींना ऐकायला मिळत होती की आपल्या टोरंटो कंपनीचे जे मीटर आहेत ते चालत नाही तर ते धावत आहेत. तर त्या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्याकडे आपण तो मुद्दा उपस्थित केला आणि प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना हे सांगितलं तर MSCBचा जो मीटर आहे सब मीटर टोरंटोच्या मीटरमधून सब मीटर MSCBचं आपण लावायचं. प्रत्येक गावात जवळजवळ 10 मीटर असे लावायचे आणि त्याच्यातली आपण खरा काय आणि खोटा काय ते इथं मान्य केलेलं आहे. ते ॲक्सेप्ट करून घेतलेलं आहे टोरंटोनी. प्रांत अधिकारी साहेबांनी टोरंटोला सांगितलं आणि ते मान्य करून घेतलेलं आहे. ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे जी लोकांची शंका होती ती. अशा बरेचसे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केला आणि ते सोडवण्याचं देखील प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्याला साथ दिली. त्याच्याबद्दल या प्रांत अधिकारी साहेबांचं आपण या कमिटीच्या वतीने धन्यवाद मानतो. त्या संदर्भात 25 तारखेला 25 एप्रिल रोजी ग्रामविकास समितीमार्फत जो मुख्य मोर्चा काढण्यात आला होता त्या संदर्भात आज प्रांतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली इथे मीटिंग पार पडलेली आहे आणि या मीटिंग दरम्यान टोरंटचे अधिकारी होते, ग्रामविकास समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष सर्वजण हजर होते आणि जे काही आपले 15 मुद्दे होते त्या प्रत्येक मुद्द्यावरती अगदी मुद्देसूद चर्चा झालेली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि सर्व भिवंडीवासियांना मी एवढे सांगू इच्छितो की प्रांत अधिकारी साहेब हे नक्कीच भिवंडीवासियांचा विचार करून जे काही निर्णय देतील ते आपल्याच बाजूने असतील. धन्यवाद.